नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंबाईन ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, ही आधुनिक भारताचा इतिहास यावरील ही आपली सिरीज आहे. आपण या सिरीजमध्ये पूर्ण बेलेकर अँड ग्रोव्हर हे जे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहासाचं, हे पूर्ण पुस्तक यातील महत्त्वाचे चॅप्टर्स हे आपण या सिरीजमध्ये घेणार आहोत. पूर्ण पुस्तक यामध्ये कंप्लीट आपण करणार आहोत. कारण कसं आहे, मॅक्झिमम जे MPSCला आणि कंबाईनला जे प्रश्न आलेले आहेत हे या पुस्तकातील मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक करणं महत्त्वाचे. यातले महत्त्वाचे जे चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर्स मी येथे घेत आहोत. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा ते तुम्हाला मिळेल. आणि हो, हे व्हिडिओ तुम्ही ऑडिओ स्वरूपात सुद्धा ऐकू शकता. चला तर मग सुरू करूया. आज आहे कॉर्नवॉलिसच्या प्रशासकीय सुधारणा. आपण बघणार आहोत कॉर्नवॉलिसबद्दल, ज्याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये एक ना एक क्वेश्चन असतोच. ठीक आहे. संक्षिप्त जीवनचरित्र. चार्ल्स कॉर्नवॉलिसचा जन्म इंग्लंडच्या उमराव घराण्यात 1738 झाला. अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात तो इंग्लंडचा सरसेनानी होता, परंतु पराभूत झाल्याने कॉर्नवॉलिसने यॉर्कटाउन येथे अमेरिकन सैन्यासमोर शस्त्र खाली ठेवले. त्यानंतर त्याची नियुक्ती आयर्लंडमध्ये झाली. 1786 कॉर्नवॉलिसला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात पाठवण्यात आले. त्यावेळी पिट्सच्या कायद्यात दुरुस्ती करून गव्हर्नर जनरलला 2 खास अधिकार बहाल करण्यात आले. एक म्हणजे सेनापतीचा अधिकार आणि दुसरा विशेष प्रसंगी कौन्सिलच्या बहुमताला दूर सारण्याचा अधिकार होय. एक समाधानकारक भूमीकर व्यवस्था निर्माण करणे, कार्यक्षम व प्रामाणिक न्याय पद्धतीची निर्मिती आणि कंपनीच्या व्यापार विभागाचे पुनर्संघटन अशी आव्हानात्मक कामे कॉर्नवॉलिससमोर होते. वॉरन हेस्टिंग्जने स्थापन केलेल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या आधारावरच कॉर्नवॉलिसने पुढील कार्य केले. ही व्यवस्था 1858 पर्यंत कायम होती. गव्हर्नर जनरल म्हणून कॉर्नवॉलिसची भारतातील कारकीर्द 1786 ते 1793 अशी आहे. विद्यार्थ्यांना काय होते, बऱ्याच वेळा त्याची कारकीर्द लक्षात ठेवणे खूप जरुरी असते. यासाठी जरुरी असते की याच्या कारकिर्दीनुसार आपण क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन एलिमिनेशन जे आहे ते आपण याच्यानुसार करू शकतो, जर आपल्याला त्यांचा कार्यकाळ माहीत असेल तर. त्यामुळे कार्यकाळ कसंही करून तुम्ही कोणातरी ट्रिक्सनुसार किंवा अदर गोष्टीने तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 1805 पुन्हा एकदा कॉर्नवॉलिसची नियुक्ती गव्हर्नर जनरल म्हणून झाली, पण ह्यावेळी त्याला प्रशासनाची संधी मिळाली नाही, कारण त्याच वर्षी त्याचा मृत्यू झाला. म्हणजे 1805 या गव्हर्नर जनरलचा मृत्यू झाला. प्रश्नात जर दिलं असेल की 1805च्या नंतर जर कॉर्नवॉलिस जर दिलं असेल किंवा असं, तर आपण ते कॉर्नवॉलिस जर आहे तर ते ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो, कारण आपल्याला पक्का माहीत आहे की 1805 नंतर कॉर्नवॉलिस अस्तित्वात नव्हता. तर याने काय होईल, आपली ॲक्युरेसी वाढेल. न्यायालयीन सुधारणा. जिल्ह्याची संपूर्ण सत्ता कलेक्टरच्या हाती केंद्रित करणे कॉर्नवॉलिसचे प्रथम उद्दिष्ट होते. अर्थात हे उद्दिष्ट कंपनीच्या संचालकांच्या आदेशानुसार कमी खर्च आणि साधेपणा ह्या तत्त्वांना अनुसरून होते. 1787 जिल्ह्यातील कलेक्टरांना दिवाणी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. त्यांना जास्तीचे न्यायालयीन अधिकार देण्यात आले आणि काही बाबतीत फौजदारी क्षेत्रात न्याय देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. फौजदारी न्यायव्यवस्थेत 1790 आणि 1792 काही बदल करण्यात आले. जिल्हा फौजदारी न्यायालयातील भारतीय न्यायाधीशांची व्यवस्था रद्द करून त्याऐवजी 4 फिरती न्यायालये सुरू करण्यात आली. त्यातील 3 बंगालसाठी व 1 न्यायालय बिहारसाठी होते. ह्या न्यायालयांचे मुख्य संधी युरोपियन होते आणि त्यांच्या मदतीसाठी काझी व मुफ्ती होते. ही न्यायालये जिल्ह्याच्या दौरा करून मॅजिस्ट्रेटद्वारा निर्देशित खटल्यांचा निर्णय देत. ह्याच आधारावर मुर्शिदाबादला असलेल्या सदर निजामत न्यायालयाऐवजी कलकत्त्याला एक न्यायालय स्थापन करण्यात आले. त्यात गव्हर्नर जनरल व त्याच्या कौन्सिलचे सदस्य राहत. त्याच्या मदतीसाठी मुख्य काझी व मुख्य मुफ्ती होते. कॉर्नवॉलिस संहिता. आपल्या न्यायालयीन सुधारणांना
कॉर्नवॉलिसने आपल्या निवृत्तीपर्यंत म्हणजे 1793 पर्यंत अंतिम रूप दिले. त्याचाच आविष्कार म्हणजे कॉर्नवॉलिस संहिता होय. ती अधिकार विभाजनाच्या तत्त्वावर आधारलेली होती. कर आणि न्याय प्रशासनांना त्याने विभक्त केले. कलेक्टरच्या हातात जमिनीवरील कर, त्याचे न्यायालयीन अधिकार आणि फौजदारी अधिकार केंद्रित झाले होते. कलेक्टरच्या भूमिकेतून केलेल्या अन्यायाचा न्यायनिवाडा स्वतः न्यायाधीश म्हणून कलेक्टरच कसा करेल, हे कॉर्नवॉलिसला जाणवले. जमीनदार आणि शेतकऱ्यांचा अशा न्यायावर विश्वास बसणार नाही म्हणून कॉर्नवॉलिस संहितेद्वारे कलेक्टरचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार काढून घेऊन त्याला फक्त करासंबंधीचे अधिकार देण्यात आले. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. करासंबंधी फक्त अधिकार हा कलेक्टरला देण्यात आला. न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडे फौजदारी व पोलीस अधिकार देण्यात आले. दिवाणी न्यायालयांची एक साखळी तयार करण्यात आली. करासंबंधीचे खटले आणि दिवाणी स्वरूपाचे खटले हा फरक समाप्त करण्यात आला. सर्व दिवाणी खटले चालविण्याचा अधिकार हा न्यायालयांना दिला गेला. म्युनिसिपल 50 रुपयांपर्यंतचे खटले चालविण्याचा अधिकार होता. ह्या जागी भारतीयांची नियुक्ती केली जाई. त्याच्या रजिस्ट्रारचे न्यायालय होते, त्याला 200 रुपयांपर्यंतचे खटले चालविण्याचा अधिकार देण्यात आला. येथे युरोपियनांची नियुक्ती होत होती. वरील दोन्ही न्यायालयावर अपिलासाठी नगर व जिल्हा न्यायालये होती. जिल्हा न्यायाधीश सर्व दिवाणी खटल्यांची सुनावणी करू शकत होते. त्याच्या मदतीसाठी भारतीय कायदेतज्ञ असत. जिल्हा न्यायालयांच्या वर 4 प्रांतीय न्यायालये होती. ही न्यायालये कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका व पटना येथे होती. त्यात जिल्हा न्यायालयातून अपील करता येत होते. प्रांतीय न्यायालये जिल्हा न्यायालयांचे निरीक्षण करीत होती. प्रांतीय न्यायालयाच्या शिफारसीवर सदर दिवाणी न्यायालय एखाद्या जिल्हा न्यायाधीशाला निलंबित करीत असे. ह्या न्यायालयात अर्थातच युरोपियन असत आणि त्यांना 1000 रुपयांपर्यंतचे खटले चालविण्याचा अधिकार होता. त्यावर कलकत्ता येथे सदर दिवाणी न्यायालय होते. ह्या न्यायालयात गव्हर्नर जनरल आणि त्याच्या काउन्सिलचे सदस्य राहत. 1000 रुपयाच्या वरचे खटले ह्या न्यायालयात चालत. सदर दिवाणी न्यायालयांच्या वर काउन्सिलमध्ये सम्राटाकडे अपील करता येत होते. मात्र खटल्याची किंमत 5000 रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक होते. वरील सर्व न्यायालयांची कार्यपद्धती नियमबद्ध करण्यात आली. भारतीय न्यायाधीशांसाठी पात्रता निश्चित केली गेली. हिंदूंसाठी हिंदू कायदा व मुस्लिमांसाठी मुस्लिम कायदा होता. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या युरोपियनांना त्या त्या जिल्ह्याच्या दिवाणी न्यायालयांचा अधिकार कक्षेत आणण्यात आले. कलकत्त्याहून दूर राहू इच्छिणाऱ्या युरोपियनांसाठी ती एक अटच होती. सरकारी अधिकारी सुद्धा आपल्या सरकारी कामाकरता या न्यायालयांच्या जबाबदार होते. अशा प्रकारे भारतात पूर्वी अस्तित्वात नसलेला कायद्याच्या सर्वोच्चतेचा नियम कॉर्नवॉलिसने लागू केला. फौजदारी क्षेत्रातही बदल करण्यात आले. भारतीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या जिल्हा फौजदारी न्यायालये बंद करण्यात आली. कायदा व शांततेचा भंग करणाऱ्यांना अटक करण्याचा अधिकार जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आला. लहान खटल्यांचा निर्णय हे न्यायाधीश देत, पण मोठे खटले फिरत्या न्यायालयाकडे सोपवली जात. म्हणजे पहा, मोठे खटले कोणाकडे? फिरते न्यायालयाकडे सोपवली जात. फिरती प्रांतीय न्यायालये फौजदारी खटल्यांच्या सुनावणीबरोबर दिवाणी अपील ऐकत. ह्या न्यायालयात युरोपियन अधिकाऱ्याबरोबर भारतीय काजी व मुफ्ती राहत. न्यायालयाला मृत्यूदंड देण्याचा अधिकार होता. मात्र फौजदारी न्यायालयाकडून पुष्टी होणे आवश्यक होते. सदर फौजदारी न्यायालय फौजदारी क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ न्यायालय होते. गव्हर्नर जनरलला क्षमादान करण्याचा तसेच शिक्षा कमी करण्याचा अधिकार होता. त्यानंतर फौजदारी कायद्यात सुधारणा. कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याच्या सरकारच्या अधिकारावर वॉरन हेस्टिंग्जने भर दिला होता. परंतु कॉर्नवॉलिसच्या मते फौजदारी कायद्यात सुधारणा करण्याचा अधिकार सरकारला आहे. मुसलमान मात्र फौजदारी कायद्यांना दैवी मानत. 1790 ते 93 दरम्यान कॉर्नवॉलिस फौजदारी कायद्यात काही सुधारणा केल्या. त्यांना इंग्रज संसदेने 1797 मध्ये एका अधिनियमाद्वारे संमती दिली. 1790 मध्ये मुसलमान न्यायाधीशांसाठी एक मार्गदर्शक नियम तयार करण्यात आला.
त्यानुसार खुनाच्या खटल्यात शस्त्राचा वापर किंवा खुनाची पद्धत ह्याऐवजी खुनी व्यक्तीची त्यामागील भावना, उद्देश यावर जास्त भर देण्यात आला. त्याचप्रमाणे हत्या प्रकरणात मृताच्या वारसाच्या इच्छेनुसार श्रमदान किंवा खुनाचा मोबदला निर्धारित करणे ह्या गोष्टी बंद करण्यात आल्या. शरीरभंगाच्या शिक्षेऐवजी कठोर शिक्षा देण्याचे आदेश दिले गेले. 1793 मध्ये असे निश्चित करण्यात आले की साक्षीदाराच्या विशिष्ट धर्माचा खटल्यावर कोणताही प्रभाव पडणार नाही. नव्या नियमानुसार मुसलमानांवरील फौजदारी खटल्यात इतर धर्मीय साक्ष देण्यास मोकळे झाले. आतापर्यंत अशी प्रथा नव्हती. न्याय सुधारणांचे सिंहावलोकन. कॉर्नवॉलिसची न्यायप्रणाली पाश्चिमात्य न्यायसंकल्पना आणि समानतेचे तत्त्व ह्यावर आधारलेली होती. राजाचे कायदे, यांच्या कर्मचाऱ्यांचे खाजगी कायदे तसेच धार्मिक कायदे या सर्वांची जागा धर्मनिरपेक्ष कायद्याने घेतल्या. त्यामुळे कायद्याची सर्वोच्चता प्रस्थापित झाली. मात्र कॉर्नवॉलिस संहितेचा तत्कालीन परिणाम दिसून आला नाही. नवे कायदे अपरिचित व गुंतागुंतीचे असल्याने सर्वसाधारण जनतेला त्याचा फायदा घेता आला नाही. शिवाय न्यायालयीन प्रक्रिया इतकी खर्चिक व विलंबाची होती की एखादा धनवान एखाद्या गरिबाला सहज झुलवून ठेवीत असे. खोटे साक्षीदार वाढले, खोटेपणा वाढला, खटलेबाजी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. न्यायालयात खूप खटले येऊ लागल्याने न्याय देण्यास विलंब होऊ लागला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुनी न्यायपद्धती, पंचायत, काजी, नजीम इत्यादी जागा भारतीय प्रथा परंपरांनी सर्वदा अनभिज्ञ असलेल्या युरोपियन न्यायाधीशांनी घेतली. 1817 मधील मनरोचे हे कथन आहे की युरोपियन न्यायाधीशांना भारतीय रीतिरिवाज, प्रथा परंपरा यांचे थोडेही ज्ञान नाही. जणू काही त्यांनी इंग्लंड कधीच सोडले नाही. पोलीस सुधारणा. न्याय सुधारणांना पूरक असे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. कलकत्ता शहरात गुंडाचे व मवाळांचे राज्य होते. काही भागातून सूर्यास्तानंतर जाणे कठीण होते. पोलीस अधिकारी भ्रष्ट होते. त्यावर उपाय म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देण्याचे ठरले. अर्थात पोलिसांनी तत्पर व प्रामाणिक असावे ही त्यामागील अपेक्षा होती. खुनी व्यक्तीस व चोरांना पकडणाऱ्यास खास पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली. ग्रामीण भागात जमीनदारांना असलेले पोलीस अधिकार काढून देण्यात आले. ते आता त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस विभागाचा भार सोपविण्यात आला. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 400 वर्गमैल निश्चित करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात एक दरोगा व त्याच्या मदतीसाठी पोलीस नियुक्त करण्यात आले. कर सुधारणा. 1787 मध्ये कॉर्नवॉलिसने प्रांतांना काही राजस्व भागात विभाजित करून त्या प्रत्येकावर कलेक्टर नियुक्त केले. ह्या भागांची संख्या 36 वरून 23 करण्यात आली. कलेक्टरांच्या कार्याचे निरीक्षण करण्यासाठी राजस्व मंडळ होते. 1790 पर्यंत कराची वर्षाची ठेक्याची पद्धत होती. जमीनदारांनी कंपनीला वार्षिक कर देणे आवश्यक होते. ठेक्याची रक्कम एका सकराने कमी केली. 10 वर्षांसाठी असलेली व्यवस्था 1793 मध्ये कायम करण्यात आली. व्यापार सुधारणा. व्यापारातही भ्रष्टाचार चालत असे. कंपनीचा माल विकताना नुकसान होत असे, पण हाच माल कंपनीचे कर्मचारी स्वतःच्या खात्यावर युरोपात पाठवीत, त्यावर त्यांना नफा होत असे. 1774 मध्ये व्यापार मंडळाच्या स्थापनेनंतर कंपनी आपला माल युरोपियन व भारतीय ठेकेदारांकडून विकत घेई. हे ठेकेदार कमी प्रतीचा माल जास्त किमतींना कंपनीला देत. हा प्रकार थांबवण्याऐवजी व्यापार मंडळाचे सदस्य त्याचा लाच घेऊन चूप बसत. कॉर्नवॉलिसने ह्या सदस्यांची संख्या 11 वरून 5 केली. तसेच ठेकेदारांऐवजी गुमास्ते, व्यापारी प्रतिनिधींकडून माल घेणे सुरू केले. हे लोक माल उत्पादकांना अग्रिम रक्कम देत आणि भाग निश्चित करीत. त्यामुळे कंपनीला स्वस्त दरात माल मिळू लागला. परिणामी कंपनी आपल्या पायावर उभी झाली व ही व्यवस्था शेवटपर्यंत राहिली. लाच, भ्रष्टाचार व इत्यादी समाप्त. क्लाइव्ह आणि वॉरन हेस्टिंग्ज बदनाम झाले त्या धन लालसेपासून. कॉर्नवॉलिस दूर होता. त्याने अधिकाऱ्यांच्या
लाच घेण्यावर, भेटी स्वीकारण्यावर तसेच खाजगी व्यापार करण्यावर पूर्ण प्रतिबंध घातला. प्रत्येक अधिकाऱ्याने भारत सोडण्यापूर्वी आपली संपत्ती शपथेवर जाहीर करावी ह्याचे त्याने आग्रह धरला. त्यासाठी त्याने काही उच्च अधिकाऱ्यांना काढून टाकले. कॉर्नवालिसने ह्या समस्येचे मूळ शोधून काढले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कमी वेतन असल्याने ते भ्रष्ट मार्गाने पैसा कमवतात हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले. कलेक्टरला मासिक 1500 रुपये वेतन व गोळा झालेल्या कराच्या 1% कमिशन देणे सुरू केले. जिल्हा अधिकाऱ्यांना पुरेशा वेतनावर युरोपियन मदतीस देण्यात आले. 1786 मध्ये कॉर्नवालिस कंपनीच्या संचालकांना लिहितो. कंपनीच्या आर्थिक व व्यापारी उलाढालातील कॉर्नवालिसने इतकी दक्षता बाळगली की ब्रिटिश सम्राज्ञी किंवा युवराज यांचीही शिफारस त्याने मान्य केली नाही. स्वतः कॉर्नवालिस यासंबंधी गृहसचिव विस्काउंट सिडनीला लिहितो. तर ते तुम्ही ज्या गोष्टी आहेत इंग्लिशमध्ये दिलेल्या त्या तुम्ही स्वतः वाचू शकता, कारण त्या स्वतः वाचण्यात खूप म्हणजे एक मजा आहे नाही का, स्पेशली वाचण्यात. प्रशासनाचे युरोपीयकरण. वर्णभेदापासून कॉर्नवालिस दूर नव्हता. प्रत्येक भारतीयाला भ्रष्ट मानून तो त्यांच्याकडे कमी दर्जाने म्हणून पाहत असे. प्रत्येक उच्च पदावर त्याने युरोपियनांची नियुक्ती केली. सनदी सेवांची दारे भारतीयांसाठी बंद होती. सैन्यात जमादार किंवा सुभेदार, प्रशासकीय सेवेत मुन्सिफ, सदर, अमीन किंवा डेप्युटी कलेक्टर यापेक्षा वरची पदे भारतीयांच्या वाट्याला येत नसत. सर जॉन शोअरच्या कथनानुसार इंग्रजांचे हे धोरण होते की इंग्रजांचा जास्तीत जास्त फायदा मिळावा आणि भारतीयांना ती पदे उपलब्ध व्हावी ज्यासाठी इंग्रज मिळणार नाही. इंग्लंडमधील समकालीन प्रशासनाची अवस्था पाहता नैतिक स्तर लक्षात घेता कॉर्नवालिसने भारतीयांना भ्रष्ट म्हणावे हे आश्चर्य होय. इंग्रजांचा नैतिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी त्यांचे वेतन वाढवले, पण हाच मानदंड भारतीयांच्या बाबतीत लागू केला नाही असे दिसते. कॉर्नवालिस मुळातच भारतीयांना द्वेष करीत होता. वर्णभेदावर त्याने अधिकृत शिक्कामोर्तब केले आणि ही परिस्थिती भारतात इंग्रज शासन असेपर्यंत राहिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कायमधारा सुधारणा. नियुक्तीच्या वेळी कॉर्नवालिसला असे निर्देश मिळाले होते की त्याने भारतात अशी करव्यवस्था लागू करावी ज्यात कंपनी आणि शेतकरी दोघांच्याही हिताचे रक्षण होईल. त्या दृष्टीने कॉर्नवालिसने बंगालमधील प्रचलित भूमिकर, किराया व जमीन पट्ट्याने देण्याची पद्धती यांचे अध्ययन केले. यावर राजस्व मंडळाचा मुख्य सर जॉन शोअर, जेम्स ग्रँट आणि कॉर्नवालिस यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यातून 3 प्रश्न निर्माण झाले. भूमिकारासंबंधी जमीनदार व शेतकरी ह्यातून कोणाबरोबर व्यवहार करावा, उत्पन्नात शासनाचा वाटा किती असावा आणि व्यवस्था काही वर्षाकरता लागू करावी अथवा स्थायी. जमीनदाराला भूमिस्वामी मानावे की केवळ करसंग्राहक ह्या प्रश्नावर जॉन शोअर आणि जेम्स ग्रँट यांचे विचार वेगवेगळे होते. जॉन शोअरच्या मते जमीनदार भूमिस्वामी आहेत आणि त्यांनी ठरलेला कर द्यावयाचा, त्यामुळे संपूर्ण जमीन ते आपल्या मुलांना देऊ शकत होते, गहाण ठेवू शकत होते किंवा विकू शकत होते. ही स्थिती नंतरच्या मुघल काळापासून घालत आली असे शोअरचे म्हणणे होते. जेम्स ग्रँटच्या मते जमीन सरकारची असून जमीनदार फक्त करसंग्राहक आहेत. या जमीनदारांना सरकारी केव्हाही हटवू शकते. कॉर्नवालिस स्वतः उमराव घराण्यातील असल्याने शोअरच्या विचारांशी सहमत होता. शिवाय कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये इतका प्रशासकीय अनुभव व क्षमता नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यापासून सरळ कर वसूल करण्याची यंत्रणा यशस्वी होईल की नाही ह्याबाबत साशंका होती. म्हणूनच कॉर्नवालिसने जमीनदारी व्यवस्था ठेवण्याचा निर्णय घेतला. जमिनीवर कर किती असावा आणि त्यांचा आधार काय याबाबत ग्रँटचे असे मत होते की मुघल काळात सर्वात जास्त कर 1765 मध्ये होता, तो लागू करण्यात यावा. शोअरचे मत असे होते की मुघल काळात निर्धारित करापेक्षा प्रत्यक्षात वसूल झालेल्या कराचे प्रमाण खूपच कमी आहे. अनेक विचारविनिमयानंतर 1790 ते 91 मध्ये जो कर गोळा करण्यात आला तो 2,68,00,000 रुपये आधार म्हणून घेण्यात आला. काळाच्या बंधनाबाबत शोअर आणि कॉर्नवालिस यांचे विचार भिन्न होते. शोअरच्या मते जमिनीचे सर्वेक्षण न झाल्यामुळे तसेच त्यांची सीमा निर्धारण न झाल्यामुळे व्यवस्था 10 वर्षांसाठी लागू करावी. मात्र कॉर्नवालिसला ही व्यवस्था स्थायी स्वरूपाची असावी असे वाटत होते. त्याच्या मते 10 वर्षाचा काळ
अल्प असल्याने कोणत्याही जमीनदार जमिनीतही सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार नाही. अखेर संचालकांनी कॉर्नवॉलिसचा प्रस्ताव मान्य केला. नव्या व्यवस्थेनुसार जमीनदारांना भूमिस्वामी मानण्यात आले. जमीनदारांना व त्यांच्या वारसदारांना कायम स्वरूपात ठरलेला भूमिकर द्यावा लागणार होता. भूमिकराचा 8/9 भाग कंपनीला देऊन उरलेला 1/9 भाग जमीनदारांनी कामाचा मोबदला म्हणून स्वतःजवळ ठेवायचा होता. सुधारणेचे अवलोकन. समकालीन विचारांचे अवलोकन केल्यास या सुधारणेचे बरेच फायदे होते. आर्थिकदृष्ट्या मुख्य फायदा म्हणजे पाऊस कमी पडो अथवा अधिक राज्यांचे उत्पन्न निश्चित होते. दुसरे म्हणजे सरकारला वेळोवेळी नवे कर निर्धार करण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे कृषी विकासाला चालना मिळण्याची शक्यता होती. जमीनदार जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणि तसेच शेतीची उपज वाढवण्याकरता प्रयोग करतील अशी अपेक्षा होती. कारण ठराविक कर दिला की जमीनदार जास्तीची पीक घ्यावयासाठी तत्पर होतो. त्यापासून मिळणारा लाभ जमीनदारांचा व शेतकऱ्यांचा होता. जमीनदारांचे अधिकार सुरक्षित राखल्याने कठीण प्रसंगी कंपनीच्या मदतीला धावून येणाऱ्या राजभक्त जमीनदारांचा वर्ग तयार होईल ही एक आशा कॉर्नवॉलिसला होती. 1694 मध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या स्थापनेनंतर विल्यम तृतीयाला एक प्रभावशाली वर्गाचे समर्थन मिळाले. तदनंतर 1857 मध्ये बंगालमधील जमीनदार कंपनीच्या पाठीशी राहिले. सीटन कारच्या म्हणण्यानुसार ह्या व्यवस्थेच्या राजकीय फायद्यांची आर्थिक नुकसानीची भरपाई होती. सामाजिकदृष्ट्या अशी अपेक्षा होती की शेतकऱ्यांचे पालकत्व जमीनदार स्वीकारतील आणि आपल्या प्रदेशात विकलांगांच्या प्रसारासारखे सेवाकार्य करतील. याशिवाय ह्या सुधारणेचा फायदा म्हणजे कर निर्धारण व्यवस्थेत अडकून पडलेल्या मोठ्या संख्येतील कंपनीचा योग्य अधिकारी वर्ग आता न्यायविभागाकडे वळविणे शक्य होते. शेतकऱ्यांना त्रास देणे, हिशोबात घोटाळे, कमी उत्पन्नामुळे कमी कर येणे इत्यादी दोष ह्या नव्या व्यवस्थेत नव्हते. कर किती द्यावयाचा हे जवळजवळ निश्चित असल्याने शेतकऱ्यांची दरवर्षीची अस्थिरता समाप्त झाली. सुधारणेचे दोष. ह्या सुधारणेच्या प्रारंभकाळात कदाचित त्याचे फायदे दिसले असतील, पण लवकरच कमी व्यवस्था शोषण करण्याचे एक साधन बनले. त्यामुळे समाजातील बऱ्याच वर्गात सामंतशाही आणि खालच्या वर्गात गुलामगिरी वृत्ती निर्माण झाली. काही अपेक्षित फायदे केवळ कागदावरच राहिले, ते प्रत्यक्ष अस्तित्वात आले नाही. आर्थिक दृष्टीने विचार करता कंपनीला दीर्घकाळ तोटा सहन करावा लागला. भूमिकर कायदा स्वरूपात उपविभाग आर्थिक दृष्टीने विचार करता कंपनीला दीर्घकाळ तोटा सहन करावा लागला. भूमिकर कायम स्वरूपात ठरविताना भूमीची उत्पादनाची भविष्यातील वाढती किंमत लक्षात घेतली नाही. त्यामुळे वरील दोन्हीची किंमत कित्येक पटींनी वाढली तरी सरकारला मात्र अतिरिक्त धन मिळाले नाही. 1793 मध्ये सरकारला जितका भूमिकर मिळत होता जवळपास तेवढा 1954 पर्यंत कायम होता. बापरे. ह्या व्यवस्थेमुळे बंगालच्या आर्थिक उन्नतीला खीळ बसली. बहुसंख्य जमीनदार कृषी सुधारणेऐवजी जास्तीत जास्त कर मिळवण्यावर भर देऊ लागले. शेतकऱ्यांना तर सतत काढून टाकण्याची भीती असल्याने त्यांच्याकडून कृषी सुधारणा होणे शक्य नव्हते. स्वतः जमीनदार आपल्या जमीन क्षेत्रात न राहता मोठमोठ्या नगरात राहत आणि आपले धन व वेळ ऐश्वर्यात व्यतीत करत. अशा प्रकारे ग्रामीण भागातील पैसा शोषून नगरामध्ये उधळणारे जमीनदार शोषकाचे काम करू लागले. ह्याशिवाय सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये खूपच मध्यस्थ अस्तित्वात आले, जे आपापला वाटा हस्तगत करीत व सर्व भार शेतकऱ्यावर पडत असल्याने ते पूर्णतः निर्धन बनले.
ग्रामीण जनतेसाठी युद्ध, दुष्काळ, महामारीनंतर अनुपस्थित जमीनदारी होती. ती अति त्रासदायक होती. राजकीयदृष्ट्या इंग्रजांना एक प्रभावशाली राजभक्त वर्ग मिळाला हे खरे असले तरी त्यामुळे कोट्यावधी लोक इंग्रजांवर नाराज झाले आणि समाज जमीनदार व मजूर अशा दोन्ही परिस्थितीविरोधी तत्त्वांमध्ये विभाजित झाला. सामाजिक दृष्टीने पाहता कायमधारा सुधारणा दोषामुक्त होती. जमिनीवर जमीनदारांचा पूर्ण अधिकार मान्य केल्याने कंपनीने भूमिपती व चौघापती हिताची अवहेलना केली. कालपर्यंत भूमिपती असलेला आज भाडेकरू ठरला. जमीनदाराच्या दयेवर सोडून देण्यात आले. शिवाय त्याचा अधिकाधिक भाडे घ्यावे लागत असे. भारताच्या इतिहासात भूमी मालकावर असा अन्याय कधीच झाला नाही. सुरुवातीची काही वर्षे जमीनदारांनाही कठीण गेली. उत्पन्नात सरकारचा वाटा खूपच जास्त होता. ह्याशिवाय कराचे नियम अतिशय कठोर होते. ठरलेली रक्कम जमीनदाराला ठरलेल्या दिनांकाच्या सूर्यास्तापूर्वी कोशात भरणे आवश्यक होते, अन्यथा त्याची जमीन जप्त केली जाई. ह्या कठोर नियमाचा अनेक जमीनदारांना त्रास झाला. 1797 ते 98 मध्ये अंदाजे 17% जमीनदारांच्या जमिनीचा लिलाव करण्यात आला. सूर्यास्त नियमाच्या कडक अंमलबजावणीमुळे ह्या लिलावांनाही कोणी हजर राहत नसे. वारंवार बदलणाऱ्या जमीनदारांमुळे शेतकऱ्यांची स्थिती पूर्वीपेक्षा दयनीय बनली. ही व्यवस्था 1740-50 वर्षांसाठी ठेवली असती तर कदाचित कंपनीला अपेक्षित फायदे मिळाले असते. येणाऱ्या पिढीला कायमचे ह्या बंधनात अडकवून ठेवणे बुद्धिमत्तेचे लक्षण नव्हते. रमेशचंद्र दत्तासारख्या राष्ट्रीय विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी ह्या सुधारणेचे समर्थन केले कारण ते स्वतः जमीनदार वर्गातून होते. कदाचित जमीनदारापेक्षा नोकरशाहीकडून अधिक पिळवणूक होण्याची भीती त्यामागे असावी. विशेषतः 20व्या शतकात सामाजिक अन्याय आणि आर्थिक दोष असलेली सुधारणा प्रकर्षाने जाणवू लागली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही व्यवस्था राजकीय व सामाजिक न्यायाच्या विरोधात होती. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 1955 च्या वेस्ट बेंगॉल ॲक्वेशन ऑफ इस्टेट्स ॲक्ट द्वारा जमीनदारांना राजकोषातून भरपाईची रक्कम देऊन कायमधारा सुधारणा समाप्त केली. कॉर्नवॉलिसने हेस्टिंग्जचे कार्य पूर्ण केले. तर विद्यार्थ्यांनो, हे समोर जे आहे हे तुम्ही वाचून घेऊ शकता कारण व्हिडिओ बराच लंबा होईल. ठीक आहे, अर्धा घंटा झालेला. भेटूया या पुढील नवीन एका टॉपिकसोबत. चला तर मग भेटूया. धन्यवाद.